हॅलो फ्रेंड्स, आज आपण कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल यामध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन आहे की नाही, गिवन फंक्शन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन फंक्शन आहे की नाही हे आपण चेक करायचं आहे। जसं मगाशी मी म्हटलं, मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशनच्या टेबलमध्ये सगळ्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन होत असते। सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज इज इक्वल टू 1 असं मगाशी म्हटलं। तसं इथं प्रोबॅबिलिटी हा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन फंक्शन जो आहे की नाही तो कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल मधील, तर तो चेक करायचा असेल तर त्याचं इंटिग्रेशन 1 असायला पाहिजे। त्याचं इंटिग्रेशन 1 आहे की नाही चेक करायचं आहे। आता इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला इंटिग्रेशनचे काही फॉर्म्युले तुम्हाला मी सांगतो। e raised to x dx इक्वल टू x e raised to x च असतं प्लस आणि इंटिग्रेशन x जे x असेल dx तर असतं x²/2। इंटिग्रेशन sin x असेल तर त्याचं असतं -cos x dx dx। इंटिग्रेशन cos x असेल तर त्याचं साइन असतं आणि इंटिग्रेशन एनी कॉन्स्टंट असेल k dx असेल त्याचा आन्सर kx असतं। हे काही फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत, तुम्ही एका बाजूला लिहून काढलेले आहेत। तर हे फॉर्म्युले आपल्याला इंटिग्रेशन चॅप्टर मध्ये पूर्ण पाठच करायचे आहे, पण मी इथं तुमच्या समोर माहितीसाठी अजून इंटिग्रेशन चॅप्टर व्हायचं आहे म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला इथं लिहून काढलेले आहे। लक्षात घ्या, e raised to x इंटिग्रेशन जसं dy/dx ऑफ e raised to x e raised to x असतो, तसं इंटिग्रेशन सुद्धा e raised to x असतं। आता मी काय करते बघा, आता हे जे आहे ना हे फंक्शन पीडीएफ आहे की नाही हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफाय करायचं म्हणजे प्रूव्ह करायचं आहे। म्हणजे याचा अर्थ याचं इंटिग्रेशन जर तुम्ही 0 to इन्फिनिटी घेतला, या फंक्शनचे इंटिग्रेशन जर तुम्ही 0 to इन्फिनिटी घेतला तर ते इंटिग्रेशन जो आन्सर 1 यायला पाहिजे। लक्षात घ्या, बघूया आपण तर कसं असतं बघा। लेट इंटिग्रेशन हे लिमिट हे घ्यायचं, याला लोअर लिमिट म्हणायचं, याला अप्पर लिमिट म्हणायचं। लक्षात घ्या, याला लोअर लिमिट याला अप्पर लिमिट 0 to इन्फिनिटी f of x dx असं मी स्टेटमेंट बनणार इक्वल टू इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी f of x आहे तुमच्याकडे e raised to -x dx। e raised to -x असू दे काही असू दे, e raised to x चं डेरिव्हेटिव्ह काय, इंटिग्रेशन काय e raised to x, सो e raised to -x ॲज इट इज। पण इथं आपण e raised to x चा फॉर्म्युला -x साठी यूज केला। e raised to x चाच फॉर्म्युला आहे पण इथं पण -x, म्हणून याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन डिवाइड करायचं असतं। -x चं डेरिव्हेटिव्ह असतं -1, ते इथं आपण असं डिवाइड करायचं असतं आणि 0 to इन्फिनिटी -x d/dx ऑफ x हा काय असतो 1 असतो। लक्षात घ्या, d/dx ऑफ x काय असतो 1 असतो, पण इथे -x असल्यामुळे -1 घेतलं। पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या, e raised to -x इंटिग्रेशन ह्या फॉर्म्युल्याने घ्यायचं, म्हणजे ते आहे तसंच घ्यायचं आणि हा जो एक्स्ट्रा कोण आलाय x च्या ऐवजी एक्स्ट्रा जो आलाय त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन डिनॉमिनेटरला घ्यायचं असतं। म्हणजे -x चं डेरिव्हेटिव्ह -1 डिनॉमिनेटरला घ्यायचं असतं। समजलं का? आता मी काय करते बघा, ते हे खाली घेतो कारण -x ला खाली आपण घेऊ शकत नाही म्हणून इथे घेतो बघा। मायनस हा इथं मध्ये देतो 1/e raised to x 0 to इन्फिनिटी, हा मायनस बाहेर काढतो। आता एकदा अप्पर लिमिट ठेवायचं, एकदा लोअर लिमिट ठेवायचं। अप्पर लिमिट कुठे ठेवायचं, x च्या ठिकाणी जिथं x दिसतो तिथं अप्पर लिमिट ठेवायचं मायनस 1/e raised to इन्फिनिटी मायनस म्हणायचं आणि 1/e raised to 0। x च्या ठिकाणी इन्फिनिटी ठेवायचं, x च्या ठिकाणी 0 ठेवायचं। पुट x इक्वल टू इन्फिनिटी, x इक्वल टू 0। सो e raised to infinity is 0, 0/1 is infinity, ते सोडून द्या, 0 येणार आहे मायनस इथं राहिला हा मायनस आणि e raised to 0 is always 1, e raised to 0 is always 1/1 आणि हे टर्मच व्हॅनिश होते, 0 टर्म म्हणजे काय होते 0 टर्म होते, 0 टर्म। आणि सो कारण 1/∞ म्हणजे किती मोठी व्हॅल्यू आपल्याला माहिती,
त्यामुळे आपण ते सोडून द्यायचं आणि ते झिरो ते येणार म्हणजे झिरोच्या जवळ येणार आन्सर, पण अगदी झिरोच्या जवळ म्हणून ते झिरो येणार. आणि मग मायनस मायनस प्लस 1/1 इज 1, सो इट इज आन्सर 1. आणि 1 जर आलं तर हे फंक्शन काय आहे, पीडीएफ आहे. देअरफॉर f of x is a PDF means probability distributive function. probability distributive 1 जर आन्सर आलं तर म्हणायचं probability distributive function आहे, आणि 1 जर आन्सर येईना तर म्हणायचं probability distributive function नाही. समजते का? आता दुसरं एक एक्झाम्पल दिले, हे समजलं का? बघा, अप्पर लिमिट ठेवायला बघा, इंटिग्रेशन घेतल्यानंतरच्या स्टेपला अप्पर लिमिट जिथं x दिसतो तिथं अप्पर लिमिट पुट आउट करायचं, आणि जिथं x दिसतो मायनस म्हणायचं आणि लोअर लिमिट ठेवायचं एक्सच्या ठिकाणी. इथं बघा इंटिग्रेशन -2 to 2 ही रेंज आहे, -2 to 2 f of x dx equal to -2 to 2 f of x is x/2 dx. हा बाय 2 जो आहे तो हाफ म्हणून बाजूला काढायचा, हा जो आहे ना असा हाफ म्हणून बाजूला काढायचा, -2 to 2 x dx हा डिनॉमिनेटरला आहे म्हणून हाफ बाजूला काढायचा. आणि मग याचं इंटिग्रेशन घ्यायचं. हे बघा इथं जो असतो तो फॉर्म्युला कसा असतो माहिती आहे का, x हे बघा x इंटिग्रेशन x²/2, आणि ते काय फॉर्म्युला असतो माहिती आहे का, इथं जो असणारा जो नंबर आहे इथं 1 आहे त्याच्यात +1 करायचं आणि तेच डिनॉमिनेटरला, तो म्हणजे हा फॉर्म्युला आहे x⁻n dx चा फॉर्म्युला, x⁻n + 1/n + 1 हे x⁻n + 1/n+1. इथं असलेल्यामध्ये +1 करायचं आणि तेच खाली घ्यायचं, इथं असलेल्यामध्ये +1 करायचं तेच खाली घ्यायचं, म्हणजे हा इथं 1 आहे म्हणजे होणार x²/2. आणि मग हा जो लिमिट आहे तो -2 ठेवायचा. आता पुन्हा एकदा हा 2 बाहेर घ्यायचा, म्हणजे 1/4 2 × 2 4 x च्या ठिकाणी 2 पुट आउट करायचं, अप्पर लिमिट मायनस x च्या ठिकाणी लोअर लिमिट ठेवायचं, x च्या ठिकाणी काय करायचं, अप्पर लिमिट ठेवायचं आणि x च्या ठिकाणी लोअर लिमिट ठेवायचं. -2 to काय आहे 2, आपल्याला हे लिमिट तुम्हाला दिलेलं आहे, लक्षात घ्या. पण लक्षात घ्या आता हे आपलं आन्सर 0 येते, आन्सर काय येते 0, पण आपल्याला काय यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. म्हणजे हे जी काय प्रोबॅबिलिटी जी आहे ती प्रोबॅबिलिटी तुमची निगेटिव्ह 0 पेक्षा कसं होतंय बघा, 2 चा स्क्वेअर 4 -2 चा स्क्वेअर 4 4 - 4 0, लक्षात घ्या. म्हणजे इथं तुम्हाला 1/4 0 - 0 म्हणजे 0 येते, आणि आपल्याला काय यायला पाहिजे 1, म्हणजे हे इज नॉट अ PDF. काय म्हणायचं, इट इज नॉट PDF, आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युटिव्ह फंक्शन नाही, -2 to 2 च्या रेंजमध्ये. समजलं? आता हे झाल्यानंतर थर्ड एक्झाम्पल असं आहे, जर का लक्षात ठेवा, जर का 1 जर व्हॅल्यू जर आली तरच म्हणायचं ते काय आहे PDF आहे, अन्यथा PDF नाही. प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू sin f of x इक्वल टू sin x, f of x इक्वल टू sin x फॉर 0 इज लेस दॅन इक्वल x लेस दॅन इक्वल बाय 2 असं एक्झाम्पल आहे. बघूया हे आपल्याला PDF आहे की नाही. इंटिग्रेशन लिमिट 0 to π/2 f of x dx, f of x is sin x 0 to π/2 sin x dx, sin x इंटिग्रेशन -cos x cos x, आणि त्याचं लिमिट जे आहे ते 0 to π/2
minus upper limit cos of pi by 2 minus lower limit cos of x. Put in at the place of x, first upper limit, then lower limit. So minus cos of pi by 4 means cos of 90. Cos 90 is always 0. Minus cos 0 always 1. So minus into bracket minus 1, therefore 1. So f of x is PDF. म्हणजे ज्याचं 0 आलं, ज्याचं 1 आलं तो PDF, आणि 1 सोडून काहीही येऊ द्या, ते आन्सर तुमचं काय झालं तर नॉट अ PDF. लक्षात घ्या, नॉट अ PDF. समजलं का बघा हे तर हे समजून घ्या. आणि अजून एक एक्झाम्पल आपण त्याच्यात घेऊया PDFचं. तर क्वेश्चन असा आहे, f of x इक्वल टू 2, 0 इज लेस दॅन इक्वल x इज लेस दॅन इक्वल 1. तर बघूया हे कसं आहे. इंटिग्रेशन लिमिट काय आहे, 0 to 1, 0 to 1 f of x dx इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 f of x आहे 2 dx. f of x is a 2 dx. The 2 means constant. 2 means a constant kx, म्हणजे इथे 2x होणार. लक्षात घ्या, kx means 2x. kx means मग तिथे समजा 2 असेल तर 2x. k means any constant. इथे 10 असेल तर 10x. 5 असेल तर 5x. So its value 0 to 1. So put 2 in outside the bracket. Put value of x. Put value of x here. 1 minus 0. First 1, then 0. It is 2 is not equal to 1. 1 नाही आलं, so it is not a PDF. So it is f of x is not a PDF. The question मध्ये असं म्हणता येईल, फेदर द फॉलोइंग. फेदर व्हेरीफाय म्हणण्यापेक्षा फेदर द फॉलोइंग फंक्शन्स आर PDF ऑफ अ कंटिन्युअस अँड फेदर म्हणजे आहेत की नाही हे चेक करायचं. म्हणजे काही आहेत काही नाही, म्हणजे चेक करायचं. असेल तर PDF म्हणायचं, नसेल तर नॉट अ PDF आपण म्हणू शकतो. लक्षात आहे का बघा. जर हे जर लक्षात आलं असेल तर हा व्हिडिओ वॉच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.